पूजा खेडकर यांना मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यासाठी दिलेली मुदत काल संपली आहे। त्यामुळे आता इथून पुढे आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। पूजा खेडकरना त्यांची बाजू मांडण्याची संधी यूपीएससी कडून दिली जाणार नाही आणि तशी नोटीस संध्याकाळी पूजा खेडकरांच्या पुण्यातल्या बाणेर रस्त्यावर असलेल्या बंगल्याच्या गेटवर आणि अहमदनगर मधल्या भालगाव इथल्या घराच्या दरवाजावर डीओपीटी कडून लावण्यात आलेली होती। मात्र खेडकर यांच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तींनी ही नोटीस काढून टाकली आहे। याआधी सुद्धा पुणे पोलिसांनी खेडकर कुटुंबाला वेळोवेळेला नोटीस देण्याचा प्रयत्न केला असता खेडकर कुटुंबाने त्या स्वीकारल्या नाहीत आणि बंगल्याच्या गेटवर त्या चिकटवल्या असत्या त्या काढून टाकण्यात आल्या। या ठिकाणाहून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पूजा खेडकर यांनी आयएस होण्यासाठी केलेली बनवेगिरी उघड झाल्यानंतर डीओपीटी कडून त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली। तशा अनेक नोटिसा पूजा खेडकर यांना बजावण्याचा प्रयत्न यूपीएससी आणि डीओपीटी कडून करण्यात आला। मात्र या नोटिशींना पूजा खेडकर यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर 16 ऑगस्टला म्हणजे कालपर्यंत पूजा खेडकर यांना त्यांची बाजू मांडण्याची अखेरची संधी देण्यात आली होती। मात्र ही संधी देखील पूजा खेडकर यांनी नाकारल्यानंतर डीओपीटी कडून पुण्यातील बाणेर रस्त्यावरील त्यांच्या या ओमदीप बंगल्याच्या गेटवरती नोटीस चिकटवण्यात आली होती। अशीच नोटीस पूजा खेडकर यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव इथल्या घराच्या दरवाजावरती देखील चिकटवण्यात आली होती। मात्र या ठिकाणी ही नोटीस संध्याकाळी चिकटवण्यात आल्यानंतर खेडकर कुटुंबियांच्या या बंगल्याच्या आतमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी ही नोटीस काढून टाकली। त्यामुळे आता आपल्याला ही नोटीस या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। मात्र आतमध्ये काही लोक आहेत ते देखील समोर येत नाहीयेत। पूजा खेडकर आणि एकूण खेडकर कुटुंबाचे वेगवेगळे कारनामे उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया या खेडकर कुटुंबियांवरती केल्या। त्यासाठी या ठिकाणी अनेकदा नोटीस बजावण्यासाठी पोलीस आले, मात्र पोलिसांच्या नोटीस या खेडकर कुटुंबांनी स्वीकारल्या नाहीत। मग पोलिसांनी या ठिकाणी या नोटिसा चिकटवल्या। मात्र चिकटवलेल्या या नोटिसा देखील या खेडकर कुटुंबियांनी रात्रीच्या वेळी काढून टाकल्या आणि डीओपीटी कडून डकवण्यात आलेली नोटीस देखील या खेडकर कुटुंबांनी अशाच पद्धतीने काढून टाकली आहे। दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। 22 ऑगस्टपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय। मात्र आता यूपीएससी कडून डीओपीटी कडून त्यांना नैसर्गिक न्यायाच्या अपेक्षेने देण्यात आलेली संधी, या संधीची मुदत संपल्यानंतर पूजा खेडकर यांच्यावरती यूपीएससी कडून पुढची कारवाई होऊ शकते। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।